पुरंजन, पुरंजन, अरे काय करतोस? अरे काय करतोस पुरंजन? तुला काय येड लागले की काय? पुरंजन, मी आधीच बोललो होतो रामजी, ही लोक एवढ्या सहजासहजी नाही ऐकणार. ही लोक आपल्याला असंच मारत राहतील आणि आपण समजे असंच एक करून मारले जाऊ. रामजी, हे असंच आपण समजे मरण्याआधीच आपण त्यांच्या वस्तीला जाऊन आग लावूया आणि त्यांच्या काही माणसांना आपण जाळलं ना की बाकीच्या लोकांमधली हिंमत आपसुकच जळून राख होईल. पुरंजन, रामजी, दुसऱ्याला जाळताना स्वतःचे हात बी भाजले जातात. किती जणांनी मारशील, किती जणांनी जाळशील? ते आपल्याला मारतील, तू त्यासनी जाळशील, मग काय फरक उरला त्यांच्यात आणि आपल्यामध्ये? उलट हे बघून सरकारला असं वाटेल की आपल्यावर कुणी अन्याय करत नसून उलट जे बी काय घडतंय ते आपल्या आणि त्यांच्यातल्या वादाचा परिणाम आहे. काय बरोबर आहे आणि काय चूक हे मला नाही ठाव, पण मला हे ठाव आहे की हा जो मेला आहे ना, यो माझा काका होता आणि हे दुःख असा धीर देऊन कमी नाही व्हायचं. रामजी, तुला जे करायचं आहे ना ते तू कर आणि मला जे करायचं आहे ना ते मला करू दे. मी चाललो. काय करतोस पुरंजन? काका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुला तर नेहमी तुझ्या बाबांचंच म्हणणं योग्य वाटतं ना? हा पुरंजन, रामजीचं म्हणणं बरोबर आहे. या येळेला काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे ठरवायची येळ नाही आहे, तर त्या स्पृश्य लोकांनी धडा शिकवायची ही येळ आहे. होय, आपण लोकांनी बी त्यासनी मारलं पाहिजे. अरे हे काय बोलतोय फुलचंद? रामजी म्हणतात ते बरोबर आहे, हे समज करायची ही वेळ नाही आहे. मग समद्यांच्या मताचा विचार करूया. ज्या कुणाच्या बाजूने जास्ती लोक असतील तेच बरोबर असेल. आणि पुरंजन काका, हे तुमचा किंवा बाबांचा खाजगी निर्णय नाही आहे, ते समद्यांचा निर्णय आहे. ठीक आहे, मग सांगा तुमच्यापैकी किती लोक माझ्या बाजूने आहेत आणि किती लोक रामजीच्या बाजूने आहेत? मी आहे. पुरंजन, हिंसा कुठल्या बी अडचणीवरचं उत्तर नाही आहे आणि तुझ्या काकाची बी बिलकुल इच्छा नव्हती की आपण हिंसा करावी. हे बघ पुरंजन, आता गपगुमानं राग गिळून काकांच्या अंत्यसंस्काराची तयारी करूया. म्या तर पावळणारा सूर्य आहे आणि तू उगवणारा सूर्य. आता यो लढा तुलाच लढायचा आहे. बोल भीमा, लढशील नव? मला कोणी मूल बाळ राहिला तेव्हा माझ्या माघारी माझं जे काही बी असल ते समजत तुलाच सांभाळावं लागणार. याचा मृत्यू तुम्हा लोकांच्या हट्टीपणामुळे झालाय. जर तुम्ही तुमची लायकी आणि समाजातली आपली पायरी ओळखली असती तर हा प्रसंग ओढावलाच नसता आणि हा मेला पण नसता. तुमची लायकी नाही आमच्याशी संघर्ष करण्याची, पण असं वाटतंय तुम्हाला अजूनही कळलं नाहीये. पंडित तू पुरंजन, तुझ्या रागावर आवर घाल. रागवण्याची वेळ नाही आहे. सुभेदाराचं म्हणणं बरोबर आहे. या जळणाऱ्या चितेकडे बघून विचार करा, नाहीतर दुसरी चिता तुमच्यापैकी कोणाची तरी जळेल. आपण समद्यांनी शांत राहूया आणि काकांची शेवटची इच्छा पूर्ण करूया. आपला लढा चालू ठेवूया. यासने बोलू द्या. ते आपलं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण आपलं लक्ष नाही भरकटवायचं.
काकांच्या जळणाऱ्या चितेचा अपमान होऊ नाही द्यायचा. काय झालं? हा? गप्प का झाला? अरे काहीतरी बोला. जाऊ द्या सेठजी. अहो या लोकांची लायकी तरी आहे का? तुम्हासनी उत्तर द्यायची. चला. हं. महाराज, तुम्ही जे काम करायला सांगितलं होतं ना, ते आम्ही पूर्ण केलंय. आता पुढे काय करायचं ते सांगा. महाराज, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. हे पोलीसवाले माघारी जाण्यासाठी, म्हणजे आमासनी आमचा मनसुबा अंमलात आणता येईल. आता असं नाही येऊ शकणार. त्यांनी अशी तक्रार केली आहे की तुम्हा सर्वांच्या जमावाने त्यांच्या एका माणसाला मारलंय. आम्हाला नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल. मग करा कारवाई. जमावाचा चेहरा ओळखा आणि घेऊन जा आपल्या सोबत. तुम्ही सर्व गांभीर्याने घेत नाही आहात. मामला एवढा सोपा नाहीये जेवढा तुम्ही समजताय. मी तर इथे तुमच्या भल्याच सांगायला आलोय. आपल्या भल्याचे ते स्वतःच विचार करतात फौजदार साहेब. आणि विचार का नाही करणार? साक्षात महाराज यांचं मार्गदर्शन करतायत. का महाराज, आज काय नाही बोलणार का? अहो काहीतरी बोला. आज तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे यांना. ते तर आम्ही नक्कीच करू कुलकर्णी. परंतु सध्या आमचं भलं करण्याच्या नादात हे अस्वस्थ उभे आहेत. परंतु आमच्या भल्यापेक्षा जास्त तुम्हाला धर्माच्या बाबतीत जास्त विचार करायला हवा. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला एक गोष्ट सांगा. ही जी वर्दी तुम्हाला मिळाली ती केव्हा मिळाली? म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी? 24व्या वर्षी. आणि धर्म? धर्म तुम्हाला तेव्हा मिळाला जेव्हा तुमचा जन्म झाला होता. त्यामुळेच धर्माच्या रक्षणापेक्षा मोठा कोणताच कायदा नाहीये, कोणताच न्याय नाहीये, कोणतेच कार्य नाहीये. जे काही झालं आहे ते धर्माच्या रक्षणार्थ झालं आहे. म्हणूनच तुम्ही सुद्धा धर्माच्या बाजूने उभे राहा. हाच न्याय आहे. पण महाराज, जन्माला आल्यावर धर्म कोण वाटतं आणि हे कोण ठरवतं का कोण कुठल्या धर्माचा आहे? धर्म वारसा हक्काने कधीच नाही वाटला जात. धर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतो. मग मला एक सांगा, आमची सावली तुम्हा समजांसाठी अशुभ आहे? होय. आमच्या सावलीमुळे तुम्ही समजे अपवित्र होणार काय? नक्कीच. आणि आमचं शरीर? मूर्ख. जर सावलीच अशुभ असेल तर शरीर शुभ कसं काय असू शकेल? तर मग शरीराचा एक एक कण अशुभ आहे आणि त्या कणाच्या संपर्कात आल्यामुळे तुमचा धर्म भ्रष्ट होतो काय? काय मूर्खासारखं बोलतोयस तू? सांग की. माझ्या मनात काही प्रश्न घोळत होते, तेव्हा मला वाटलं का त्याची उत्तर विचारायला यावं. सांगा की तुम्ही महाराज. होय, तुम्हा लोकांच्या शरीरातील कणाकणाने आम्ही सर्व अपवित्र होतो, अशुद्ध होतो. आमचा धर्म भ्रष्ट होतो आणि तुमच्या स्पर्शाने आमचा इहलोक आणि परलोक दोन्ही खराब होऊन जातात. समजलं? बरं महाराज, पंडितजी म्हणतात ते बरोबर आहे का? नक्कीच. बाळा दादा, इकडे ये.
भीती आहे त्याच काकांची ज्यांना तुम्ही समद्यांनी मारून टाकलं. त्यांची अशी इच्छा होती का आम्ही त्यांची अस्थी आमच्यासाठी ज्या हिरी बनवल्या आहेत त्यांच्या चारी बाजूंनी पसरवून टाकावी. इथल्या मातीत मिसळावी जेणेकरून तुम्ही तिथं येऊ शकणार नाही. तुम्ही येऊ शकणार नाही कारण या अस्थी आमच्या शरीराचा एक भाग आहेत आणि तिला शिवल्यावर तुमचा मृत्यूलोक आणि स्वर्गलोक दोन्ही खराब होऊन जाईल. कारण तसं तुम्हीच म्हणलं होतं. समद्यांच्या समोर सांगतोय कारण उद्याला तुमच्यापैकी कुणी असं म्हणू नये का मला ठाऊक नव्हतं. ठरलं तर मग आता तुमच्यापैकी कोणी बी आम्हाला पाणी घेण्यापासून थांबवणार नाही आणि म्या तर म्हणतो कोणी थांबवू शकणार बी नाही. काय झालं महाराज? तुमच्यासारखी लोक म्हणायची ना की अस्पृश्य जातीच्या लोकांना बुद्धीच नसते. आज बघितलं ना या भीमरावाला, यानं तर तुम्हा सर्वांची बुद्धीच खुंटून टाकली. अशी बातमी मिळाली आहे की सर्व पोलीस अधिकारी साताऱ्यातून निघून गेले आहेत. त्यांना असं वाटत नाहीये की आता इथे पुन्हा तणाव निर्माण होईल. शेवटी विजय आपलाच झाला. गुरुजी, विजयी तर झालो, पण त्यासाठी लय मोठी किंमत चुकवावी लागली. धन्यवाद गुरुजी, या लढ्यात तुम्ही बी आमच्या सोबत होता. भीमराव, मी तुझ्या प्रत्येक लढ्यात तुझ्या सोबत असेल. तुम्ही समधे आपापल्या घरी जावा. जसं राहत होता तसंच राहा. आपल्या संग जे बी काय झालंय ते एक वाईट सपान होतं असं समजून विसरून जावा. आणि काकांसाठी खरी श्रद्धांजली हीच असेल की आपण सतत लढा चालू ठेवूया. लय लय आभार रामजी भाऊ.
पुरंजन, आपल्याला ही दुःखाची येल धीरानं आणि हिमतीनं कापावी लागल. आम्ही समजे तुझ्या सोबत आहोत. सौताची काळजी घे. खरी श्रद्धांजली ही नाही आहे, तर खरी श्रद्धांजली असेल बदला. माझं मन असं शांत नाही होणार रामजी, असं शांत नाही होणार. श्रद्धांजली मी दाखवतो श्रद्धांजली कशी देतात ते. काकाला खरी श्रद्धांजली ही आहे, ही आहे काकाला खरी श्रद्धांजली. पुरंजन थांब. अरे वेळ झालास का? मी सांगतो तुम्ही समजे बाजूला व्हा, नाहीतर एक एक करून समजाच मारून टाकेल. तुझा पुरंजन थांब. रामजी, 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 काय झालं? पुरंजनचं रगत लय खवळलंय. तो काठी घेऊन निघालाय. ते नक्कीच सूड उगवाय गेले असतील. आपण त्यांना थांबवलं पाहिजे, नाहीतर ते लोक त्यांना बी मारून टाकतील. आत्या, आम्ही येतो. ये अरे थांब रे. थांब. अरे थांबा भावांनो. यानं मला हात लावून लय मोठी चूक केली आहे. भावांनो, याच्या घरातल्या समद्या लोकांसकट याच्या घराला आग लावूया. समद्या कुळाला संपवून टाकूया. याला बी कळलं पाहिजे की आपल्यासारख्या स्पृश्य लोकांसंग वैर घेतल्याचा काय परिणाम होतो ते. मी तुम्हाला आधीच सांगतोय, जर माझ्या घरच्यासनी काय झालं ना, तर मी तुम्हाला जिता नाही सोडणार. तू मारणार? भावांनो, एक काम करा, दोरी घेऊन या. सगळ्यात आधी याला खाली तरी टाकून देऊया. जा चेतन, दोरी आण लवकर. पुरंजन, पुरंजन काका, भाऊजी, पुरंजन, पुरंजन, भाऊजी, पुरंजन काका, पुरंजन काका. पुरंजन बिना मी सांगितलं होतं नका जाऊ. चला, नाही तर तू काहीतरी करून बसायचं. मी ह्या बाजूला बघते. चला चला लवकर चला. चला. जर माझ्या घरच्यासनी तुम्ही काय केलं, तर मी तुम्हाला नाही सोडणार. आधी याचा हात. बांध.